नमस्कार सर्वांना. राधे राधे. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत? तर आजचा आपला हा जो ब्लॉग आहे तो असणार आहे मार्गशीर्ष महिन्यात जी आपण महालक्ष्मी मातेची सेवा करतो तेव्हा तिच्या पूजेची मांडणी कशी करावी या संदर्भात हा ब्लॉग असणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत स्किप न करता पहा बरं का, कारण यामध्ये खूप चांगली इन्फॉर्मेशन मी देणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण येणारे व्हिडिओ हे असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि छान छान व्हिडिओज असणार आहे. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता मार्गशीर्ष गुरुवार सुरू होत आहे तेव्हा आपण महालक्ष्मी मातेची खूप सेवा, आराधना, पूजा करतो आणि जेणेकरून महालक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती नेहमीच राहील, बरोबर ना? तर आता पूजा मांडणी कशी करायची या संदर्भात बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले असतात. आता कसं आहे ना, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कोणी वडीलधार असं सांगणारं नसतं किंवा काहींना काही गोष्टी पटत नाहीत किंवा काही जण अतिशय म्हणजे म्हणतात ना, एखादी सोपीतल्या सोपीत गोष्ट पण एकदम कॉम्प्लिकेट करून सांगतात. तर तसं नाही झालं पाहिजे. मुख्य काय आहे तर भक्तिभाव हा महत्त्वाचा असतो कुठल्याही पूजेमध्ये. मग अगदी तुम्ही मानस पूजा केलीत ना तरी ती देवासमोर किंवा देवाजवळ नक्कीच पोहोचते, हे असं मला तरी वाटतं बरं का. तर या पूजेमध्ये आहे ना, सोप्यात सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी कशी करायची आणि भक्तिभाव हा मुख्य आपला जो उद्देश असला पाहिजे हे मला सांगण्याचा ह्या व्हिडिओतनं प्रयत्न आहे. त्यामुळे हीच वस्तू असली पाहिजे, एवढ्याच वस्तू असल्या पाहिजेत अशा मताची मी नाही आहे. तुमच्याकडे एखादी वस्तू जर कमी असेल तरी काही हरकत नाही, त्या ठिकाणी तुम्ही तांदूळ ठेवू शकता, बरोबर? कुठलीही गोष्ट तुमच्याकडे एखादी नसली तर तांदूळ घ्यायचे, ते तिथे ठेवायचे. मनोभावे भक्तिभावाने देवी मातेला किंवा कुठल्याही देवाची पूजा करताना त्याला सांगायचं की बाबा मी यथाशक्ती ही पूजा करत आहे आणि तुझी सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी या गोष्टी गोड मानून घे. माझे जे काही अपराध असतील किंवा चुका झाल्या असतील तर त्या क्षमा कर आणि मला चांगला आशीर्वाद दे. माझ्या कुटुंबाला व्यवस्थित आशीर्वाद दे आणि सुखात, समाधानात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव. ही अशी गोड विनंती कुठला देव ऐकणार नाही बरं? तुम्ही प्रेमाने एकदा मागून तर पहा. मग तुम्हाला हेच फळं पाहिजेत, 5च फळं पाहिजेत किंवा ह्या गोष्टी पाहिजेत असं कधीच देव म्हणत नाही. देव हा भावाचा भुकेला असतो. भक्तिभाव हा मुख्य असला पाहिजे. तर चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया बरं का. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे खूपच लाभदायक असतात आणि तुम्हाला अगदी चांगलं योग्य असं फळ देणारे असतात. तुमची भक्ती जर खरंच खूप चांगली असेल, महत्त्वाची असेल किंवा तुम्ही मनापासून ही भक्ती केली असेल आणि पूजा केली असेल ना, महालक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होणारच. आणि हे अगदी खात्रीशीर पद्धतीने मी म्हणते. मी स्वतः ही जी पूजा आहे, आता हे यंदाचं हे जे माझं 3रं वर्ष आहे आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत, त्या चॅनलचं नाव आहे बीइंग प्रज्ञा व्लॉग्स. तर तुम्हाला हवं तर ते व्हिडिओजही तुम्ही पाहू शकता, नक्कीच पाहू शकता त्या चॅनलवर सुद्धा. किंवा या चॅनलवरती हा माझा फर्स्ट व्हिडिओ असेल म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला. तर आपण या व्हिडिओला आता नक्कीच सुरुवात करूया, ठीक आहे? जास्त वेळ नाही घेणार कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल बरं का. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे एक म्हणजे तुम्ही पाट पण घेऊ शकता. पाट घ्या किंवा चौरंग घ्या, त्याच्यावरती असं लाल वस्त्र अंथरायचं आहे. म्हणजे आसन घेतलं तरी चालेल, कारण आपण ह्याच्यावरती आपल्या महालक्ष्मीची स्थापना करणार आहोत. तर असं आसन किंवा लाल वस्त्र, पिवळं वस्त्र, तुम्हाला जे काही वस्त्र तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे अंथरू शकता, ठीक आहे? थोडीशी जागा मी इथे ठेवलेली आहे कारण तिथे आपला दिवा येणार आहे. तर हे झालं, वस्त्र अंथरून झालं. आता त्याच्यावरती काय करायचं, तांदळाची थोडीशी रास इथे पसरवायची आहे. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. अखंड तांदूळ म्हणजे नक्की काय, तर तांदूळ हे ना तुटलेले नाही पाहिजेत, ठीक आहे? अखंड म्हणजे ते तुटलेले नसावेत. आता त्याच्यावरनं
अष्टदल आपण करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर तांदूळ असे थोडे घ्यायचे, त्याच्यावरती 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता ह्या तांदळामध्ये ऑलरेडी हळदी कुंकू आहे, ठीक आहे. तरी पण जर तुम्ही पांढरे तांदूळ म्हणजे घेत असाल तर त्याच्यावरती असं हळद आणि कुंकू हे वाहायचं आहे. आणि त्यानंतरच त्यावरती जो देवीचा जो म्हणजे कलश आहे ना, तो आपण स्थापित करायचा आहे. आता मी इथे ऑलरेडी कलश घेतलेला आहे, त्याच्यावरती स्वस्तिक काढलेला आहे. तांब्याचा किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल, पितळेचा असेल तोही चालेल. तर हे असं कलश जे असतं ना, त्याच्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हळदी कुंकू मिक्स करून पण काढलात ना स्वस्तिक तरी चालेल. आणि ज्या 5 रेषा असतात ना हळदी कुंकवाच्या, त्या खालून वरच्या दिशेने आपण इथे केलेल्या आहेत. त्या 5 रेषा किंवा 7 रेषा अशाही चालतात, ठीक आहे. तर आपण इथे हे स्थापन करूया अशा प्रकारे. आणि आता या कलशाच्या आतमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण हळद आणि कुंकू वाहायचं आहे. त्याच्यामध्ये अक्षता, हळदी कुंकू, अक्षता, अक्षता म्हणजेच काय, तांदूळ, आणि सुपारी घेतली आहे, 1 रुपयाचं नाणं आणि फूल जे तुमच्याकडे लाल पिवळं जे अवेलेबल असेल ते यामध्ये घ्यायचं आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण 5 विड्याची पानं घ्यायची आहेत. काही जण 5 प्रकारची पानं घेतात, पण तुमच्याकडे जी पानं अवेलेबल असतील ती पानं तुम्ही अशा प्रकारे इथे लावू शकता. तर माझ्याकडे विड्याची पानं अवेलेबल आहेत, ती इझिली अवेलेबल असतात ना, म्हणून मग आपण विड्याची पानं जास्तीत जास्त घेतो. म्हणजे अवेलेबल जी असतात ती 5 पानं अशी लावून घ्यायची आहेत. ठीक आहे. 5 पानं लावून घेतली आपण की आपण त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे. आता श्रीफळ म्हणजे काय, तर नारळ चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, तो सुकवून घ्यायचा आहे. म्हणजे सुकून म्हणजे तो ऑलरेडी तो सुकलेला असतो, म्हणजे पाणी याच्यावरती नाही राहिलं पाहिजे. कारण याच्यावरती आपण मुखवटा लावणार आहोत, ठीक आहे. आणि काही जण याच्यावरती वरती असे डोळे वगैरे असतात, आपल्याला मिळतात मार्केटमध्ये, ते पण चिकटवतात. जर हे ओला असेल नारळ तर त्याच्यावरती ते चिकटले जाणार नाहीत नीट, म्हणून तो सुकून घ्यायचा असेल. जर याच्यावरती मुखवटा लावणार असेल तर ओला नारळ पण चालतो, ठीक आहे. आता नारळ किंवा श्रीफळ जे आहे ते कधी पण डायरेक्ट असं नाही ठेवायचं, तर त्याच्यावरती पण हळदी कुंकू किंवा कुंकू जे असतं ना ते असं मोठं लावून घ्यायचं आहे. कारण मुख्य करून जी कलश स्थापना जी होते ना देवीची, त्याच्यामध्ये हा कलश आणि नारळ याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे हे नारळ म्हणजेच देवीचं मुख म्हणून समजलं जातं. तर देवीला असं कुंकू लावायचं असतं. विदाऊट कुंकू आपण तो श्रीफळ वापरत नाही. तर हे आपण असं ठेवायचं आहे त्यावरती, ठीक आहे. हा कलश आपला तयार झालेला आहे, समोरून बघा तुम्ही, ठीक आहे, या प्रकारे. तर हे चालेल, थोडंसं इथे तिथे म्हणजे ॲडजस्ट करून ठेवा तुम्ही. आणि त्याच्यावरती मग आपलं देवीला इथे तुम्ही वस्त्र पण लावू शकता. काही जण इथे ना कलावा पण बांधतात. कलावा म्हणजे लाल धागा, लाल किंवा पिवळा धागा असतो ना एकत्र, लाल पिवळा धागा, त्याला कलावा म्हणतात, ते पण बांधतात. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर इथे कलशाला इथे मानेच्या इथे तो कलावा बांधू शकता तुम्ही. आमच्या इथे नाही बांधत, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बांधू शकता इथे, ठीक आहे. मग आता आपण या कलशाला आहे ना वस्त्र आपण घालणार आहोत आणि इथे देवीचा मुखवटा येईल. आणि वस्त्र घातल्यानंतर त्या देवीचे दागिने पण घालायचे आहेत. मग तुमच्याकडे जे दागिने अवेलेबल असतील किंवा काही दागिने अवेलेबल नसतील ना तरी चालेल, पण मंगळसूत्र मात्र नक्कीच तुम्ही कलशाला म्हणजे घाला तिकडे. फक्त मंगळसूत्र असेल ना तरी पण चालेल. तर आपण ते जे सुशोभीकरण जे असतं ना, म्हणजे मुखवटा किंवा वस्त्र
ते आपण नंतर करणार आहोत. आधी आपण प्राधान्य द्यायचं आहे सर्व देवी देवता इथे स्थापन करण्याला. ठीक आहे. तर इथे जे आहे ना, या साईडला हा जो कलश आहे ना, त्याच्या उजव्या साईडला आपण थोडेसे तांदूळ पसरवायचे आहेत. त्याच्यावरती पण आपण हळदी कुंकू व्हायचं आहे, कारण इथे आपण श्री गणेशांची स्थापना करणार आहोत. हळदी कुंकू वाहिलं, त्याच्यावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. अजून ह्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली नाही आहे. हे फक्त मी तुम्हाला मांडणी कशी करायची ते दाखवलेलं आहे. आपण देवीचं आवाहन जेव्हा करू ते आपण गणपती स्थापनेच्या नंतरच करणार आहोत. हे फक्त मी ते सांगितलं की कशाप्रकारे हा मंगल कलश बनवायचा आहे देवीचा. अजून ह्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा आपण केलेली नाही आहे. ठीक आहे. तर प्राणप्रतिष्ठा करण्याच्या आधी श्री गणेशांची स्थापना करायची आहे, कारण ते सर्व गोष्टींसाठी साक्षी असतात आणि त्यांच्याच पूजेनंतर आपण इथे देवीला आवाहन करणार आहोत की तुम्ही या मंगल कलशामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. ठीक आहे. तर इथे भगवान गणेशांची स्थापना केलेली आहे आपण, आणि ही जी स्थापना करण्याआधीच आपण ही पूजेची मूर्ती आहे, देवघरातली मूर्ती आहे, त्यामुळे त्याचं ऑलरेडी हे स्नान किंवा आपण त्याला म्हणतो ना की अभिषेक झालेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल किंवा तुमच्याकडे पितळेची पितळेची मूर्ती असेल, म्हणजे कुठल्याही धातूची मूर्ती असेल, सिल्वरची असेल, तर त्याच्यावरती तुम्ही पाणी 11 वेळा पाणी तुम्ही घेऊ शकता पंचपाळांनी, आणि त्याच्यावरती श्री गणेशाय नमः किंवा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करून 11 वेळा पाणी त्यांना द्यायचं आहे. मग त्यांचा अभिषेक झाला आहे, जलाभिषेक. ठीक आहे. आणि त्यांना छानपैकी वस्त्रसुद्धा परिधान करायला द्यायचं आहे. कुठल्याही मंगल समयी आपण कसं एकमेकांना म्हणजे मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना किंवा आपल्या नातेवाईकांना कसं वस्त्र वगैरे परिधान करायला देतो, ते आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे आता आपल्याकडे महालक्ष्मी साक्षात येणार आहेत, तर त्यासाठी आपण गणपती बाप्पांचा सुद्धा मान ठेवायचा आहे. त्यांना असं कापसाचं वस्त्र जे आहे ना, ते आपण इथे द्यायचं आहे. ठीक आहे. कारण त्यांचा अभिषेक झाल्याच्या नंतर आधी त्यांना वस्त्र द्यायचं आहे. ते परिधान केलं त्यांनी की तुम्ही नेहमीप्रमाणे हळदी कुंकू ते वाहायचं आहे. इथे मी ऑलरेडी पूजा केलेली आहे सकाळी, त्यामुळे मी फक्त तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे हळद कुंकू वाहायचं आहे. अक्षता वाहायच्या आहेत. कुठलीही एखादी गोष्ट नसेल तरीही आपण अक्षता वाहतो आणि त्याच्यानुसार त्यांना आपण प्रार्थना करतो की हे देवा, तुम्ही ही जी माझी वेडी वाकडी किंवा यथाशक्ती ही जी पूजा मी केलेली आहे ती कृपा करून स्वीकार करावी, असं आपण त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. आणि ही झाली गणपतीची इथे स्थापना झालेली आहे. त्यांना तुमच्याकडे असेल लाल फूल अवेलेबल असेल तर ते सुद्धा वाहू शकता, किंवा जे कुठलं फूल अवेलेबल असेल ते इथे फूल मात्र द्यायला विसरू नका. आता हे गणपती बाप्पा जे आहेत ते ऑलरेडी जास्वंदाच्या फुलावरच विराजमान झालेले आहेत, तर मी त्यांना हे म्हणजे जास्वंदाचं लाल फूलच आहे, तर हे मी फूल इथे वाहिलेलं आहे त्यांना. किती सुंदर दिसतात बघा. आणि आता आपण पुढची कृती करूया. त्यांच्या समोर म्हणजेच गणपती बाप्पांच्या समोर 2 विड्यांची पानं ठेवायची आहेत. हे बघा, एकावर एक अशी 2 विड्याची पानं ठेवायची. कधी पण जोड पानं म्हणजे ठेवायची, 2 ठेवायची पानं. ठीक आहे. सिंगल पान ठेवू नका. त्यावर सुद्धा हळद कुंकू आणि अक्षता वाहायच्या आहेत. फूल व्हायचं आहे. त्यानंतर नाणं ठेवायचं आहे, पैसे म्हणजे त्यांची दक्षिणा. इथे हळकुंड आहे ते ठेवलेलं आहे. हा त्यांचा कसा ना मान असतो, तर त्यासाठी तो विड्याच्या पानावरती ठेवायचा आहे. ते बदाम, खारीक हे सगळं तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल. पूजेचं साहित्य जिथे मिळतं ना त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल. ही सुपारी ठेवली आहे आणि हे अक्रोड. ठीक आहे. आणि आता गणपती बाप्पांसाठी नैवेद्य जो आहे ना तो सुद्धा इथे लगेचच
ठेवायचं आहे, कारण गणेशांना नैवेद्य हा पहिला दाखवला जातो. त्यामुळे इथे वाटीमध्ये मी इथे हा जो नैवेद्य आहे त्यांच्या उजव्या बाजूला ठेवून देणार आहे. म्हणजे कसं गणपती बाप्पा जे आहेत ना त्यांना आपण इथे लाडू आपण इथे नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे. आता गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू वाहिलेलं आहे, त्यांचा नैवेद्य आपण दाखवलेला आहे, मानाचा त्यांचा विडा पण ठेवलेला आहे समोर. आणि आता आपण त्यांची आरती करूया. छानपैकी त्यांना ओवाळायचं आहे दिव्यानी. आणि हा जो दिवा आहे हा इथे ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता आपण येऊया इथे कलशाकडे. आता कलशाचं जे सुशोभीकरण आहे म्हणजेच त्याला मुखवटा, देवीचा सुंदर असा चेहरा म्हणजे मुखवटा आणि वस्त्र जे आपण आणलेलं आहे ते इथे आपण इथे लावूया. तर हे बघा, आपण अशा प्रकारे इथे देवीचा मुखवटा आणि हे जे वस्त्र आहे, दागिने आहेत ते तुम्ही इथे त्यांना घालू शकता. हे मंगळसूत्र आहे आणि हा जो हार आहे तो मी घातलेला आहे. हे वस्त्र आहे, छान अशी हिरवी साडी म्हणून त्यांना परिधान केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सुशोभीकरण करू शकतो. आपली जी महालक्ष्मी माता आहे ती एकदम सुंदर दिसावी यासाठीचा हा आपला प्रयत्न नेहमीच असतो. तर आपण इथे म्हणजे या देवी मातेला आपण वेणी किंवा गजरासुद्धा ऑफर करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे गजरा किंवा वेणी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते इथे आपण त्यांना घालायचं आहे. वरती जी चुनरी आहे ना ती पण इथे वरतीच केलेली आहे, किंवा चुनरी तुम्ही अशी खांद्यावरती देऊ शकता, चालते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण देवीची जे शृंगार आहे तो केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता महालक्ष्मी माता आहे तर मग भगवान विष्णू तर हवेच. जर तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा असेल किंवा फोटो असेल तर तो तुम्ही या साईडला मागे लावू शकता. जर तुमच्याकडे महालक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित फोटो नसेल पण तुमच्याकडे म्हणजे घरामध्ये बाळकृष्ण जर असेल ना तर तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही विराजमान करू शकता. ठीक आहे. तर इथे माझ्याकडे सुद्धा बाळकृष्ण आहेत आणि भगवान विष्णूंचाच अवतार आहेत बाळकृष्ण, त्यामुळे मी इथे बाळकृष्णांची स्थापना केलेली आहे. कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथे महालक्ष्मी मातेचं वास्तव्य नेहमीच असतं. तर त्यामुळे आपण इथे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती स्थापन केलेली आहे, किंवा तुमच्याकडे जर बाळकृष्णाचा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता. ठीक आहे. आता ही झाली स्थापना. भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्णाला तुम्ही हळदी कुंकू दाखवू शकता आणि त्यांनासुद्धा फूल अर्पण करायचं आहे. जे कुठलं फूल तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा पिवळं फूल ते त्यांना अर्पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे ना विड्याची पानं पुन्हा इथे स्थापन करणार आहोत. ते पण मी सांगते का ते. ठीक आहे. अशा प्रकारे इथे मी दोन दोन जी विड्याची पानं आहेत ना ती इथे ठेवलेली आहेत. तर हा जो म्हणजे हे जे विड्याचं पान आहे किंवा हे दोन पानं जी आहेत ना ही आपल्या कुलदेवतेसाठी असतं. कुठल्याही पूजेमध्ये आपल्याला गणपती आणि कुलदेवता यांचा मान हा द्यावाच लागतो. तर त्यासाठी महालक्ष्मीची पूजा जरी तुम्ही करत असाल तरीसुद्धा कुलदेवतेला सुद्धा तुम्ही स्मरण करायचं आहे आणि त्यांचा मान जो आहे तो इथे तुम्ही द्यायचा आहे. ठीक आहे. कुलदेवतेच्या नंतर इथे वरुण देवता यांचा इथे मान द्यायचा आहे. तर त्यासाठी त्यांच्यासाठी इथे पानं जी आहेत विड्याची ती ठेवलेली आहेत. आणि इथे आहे ना मातेला म्हणजेच महालक्ष्मी मातेला आपण जी ओटी भरणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही हे जे पान आहे ना ते तयार ठेवायचं आहे. आता तुम्ही जर ओटी ज्या सुवासिनी म्हणजे सौभाग्यवती ज्या लग्न झालेल्या ज्या बायका असतात त्या ओटीमध्ये म्हणजे साडी किंवा ब्लाऊज पीस, नारळ असं ठेवतात, तांदूळ, एखादं फळ त्याच्याने ओटी भरतात. ज्या कुमारिका आहेत त्यांनी असं पान ठेवायचं इथे पानावरती. हे ना मार्केटमध्ये तुम्हाला असं मिळतं. ओटीचं साहित्यच असतं हे, म्हणजे शृंगाराचं साहित्य. याच्यामध्ये बांगड्या असतात, काळे मणी असतात, म्हणजेच मंगळसूत्राचं हे चिन्ह असतं.
मागे पण असा पीस असतो, म्हणजे जो ब्लाऊज पीस असतो. आणि हे 5 प्रकारचे फळं त्याच्या म्हणजे असं प्रतीक असतं. हे अक्रोड, सुपारी, अजून जे हे खारीक असते, हळकुंड असतं. तर अशा प्रकारे तुम्ही हे ना मिळतं तुम्हाला मार्केटमध्ये. तर ते सुद्धा तुम्ही इथे, हे कुमारिकांसाठी असतं. कुमारिकांनी ह्या अशा प्रकारची ओटी भरली तरीही चालते. अगदी तुम्ही नारळ वगैरे असं नाही दिलात ना, तरीही जी ओटी असते ती हळदी कुंकू वाहायचं आहे, देवीला तिचा मान द्यायचा आहे आणि मग वाहायची आहे. पण त्यापूर्वी आता आपण फक्त ही मांडणी केलेली आहे, ठीक आहे. तर आपण मान जो देणार आहोत ना देवांना, तो त्यासाठी आपण आधी संकल्प करायचा आहे. या पूजेच्या आधी संकल्प करायचा आहे आणि देवीचं आवाहन करायचं आहे. तर ते पण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी आपण इथे तांबण घ्यायचं किंवा अशी छोटी प्लेट असली ना तरी चालेल. आणि आपल्या डाव्या हाताने थोडंसं पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे. उजव्या हातात ते पाणी घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे ओम केशवाय नमः. आणि हे पाणी आपण प्राशन करायचं आहे. दुसरं नाव घ्यायचं आहे ओम माधवाय नमः. पुन्हा ते पाणी प्राशन करायचं आहे. ओम गोविंदाय नमः. ओम नारायणाय नमः. ठीक आहे. 4 नावं घेतलीत तुम्ही. त्याच्यानंतर एक पळी पाणी घ्यायचं आहे हातावरती आणि ते तांबणात किंवा अशा प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला संकल्प धरायचा आहे. तर संकल्प कसा करतात, तर आपण हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे एक दुसरं फूल घेते मी. एक मिनिट. फूल घ्यायचं आहे. कुठलंही लाल फूल घ्या, पिवळं फूल घ्या. त्याच्यानंतर थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हातात पाणी घेऊन तुम्ही संकल्प करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा तर तुम्ही तुमचं नाव बोलायचं आहे. माझं नाव, जे काही तुमचं नाव असेल, मी राहणार, तुमचं जे लोकेशन आहे ते सांगायचं आहे. आणि ही जी महालक्ष्मीची पूजा आहे, ही मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची ही जी पूजा मी मांडत आहे ती या कारणासाठी आहे. तर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा लक्ष्मीप्राप्ती, अखंड लक्ष्मीप्राप्ती किंवा लक्ष्मी मातेची कृपा असावी, तर त्यासाठी तुमचा उद्देश काय आहे तो सांगायचा आहे. आणि यासाठी महालक्ष्मी माता मी तुम्हाला आणि महाविष्णूंना, भगवान विष्णूंना इथे येण्यासाठी आवाहन करीत आहे. तरी आपण माझ्याद्वारे केलेल्या या पूजेचा स्वीकार करावा आणि तुमची कृपादृष्टी माझ्यावरती सतत ठेवावी, माझ्या परिवारावरती सतत ठेवावी, ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आणि माझी ही जी पूजा आहे ही स्वीकार करावी असा मी संकल्प करत आहे. आणि तुमची पूजा जी आहे तिला मी सुरुवात करत आहे. आणि हे जे पाणी असतं हातातलं ते तांबणात सोडून द्यायचं आहे. जे काही तांदूळ असतील ते तांबणात सोडून द्यायचं आहे. तांबण बाजूला करून ठेवायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा संकल्प करता आणि देवीला आवाहन करता तेव्हा महालक्ष्मी माता खूप दयाळू आणि कृपाळू आहे. ती नक्कीच तुमच्या या केलेल्या मंगल कलशामध्ये नक्कीच विराजमान होईल. आणि त्यानंतर आपण आता इथे महालक्ष्मी माता आलेली आहे, आता तिचा मान सन्मान द्यायचा आहे. त्यासाठी आधी इथे कुलदेवतेचे हे जे विडे आहेत ते आपण छानपैकी आपण इथे त्यांचा मान देऊया. तर सर्वात आधी तर आपण सगळ्या पानांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर अक्षता. बघा, तुमच्याकडे एखादी वस्तू नसली ना तर तुम्ही अक्षता वाहू शकता आणि देवाला प्रार्थना करायची आहे की बाबा तू ही जी केलेली माझी जी पूजा आहे तू स्वीकार करून घे, यथाशक्ती मी करते, तर ती गोड मानून घे. नंतर रुपया ठेवायचा आहे. आणि नंतर हे जे 5-5 साहित्य असतात जसं की अक्रोड, हळकुंड. हळकुंडाला खूप महत्त्व आहे. हळकुंड असंच घ्यायचं आहे ज्याला असे बाहेर असे म्हणजे म्हणतात ना, एक प्लेन असं नाही पाहिजे, असं टोक असलं पाहिजे, असलंच हळदी कुंकू घ्यायचं आहे. त्याला म्हणतात लेकरूवाळं हळदी कुंकू. हे सगळ्या जणांना माहिती असतं, प्रत्येकाच्या घरी हे केलेलं असतं. पण ज्यांना नाही माहिती
त्यांना सांगते. म्हणजे ही वंशवृद्धीचं हे जे प्रतीक असतं हळकुंड, त्यामुळे एक असं सिंगलच नाही घ्यायचं हळदी कुंकू हळकुंड सॉरी असं जे असतं ना मध्ये पुढे तसं घ्यायचं आहे. ते दुकानदारांना तुम्ही सांगितलं ना ते बरोबर देतात, त्यांना माहिती असतं हे खारीक आहे आणि हे बदाम आहे. तसंच आपण दुसऱ्या ज्या विड्यांवरती आपण हे सगळे त्यांचे मान जे आहेत ना ते ठेवायचे आहेत. ठीक आहे. आणि ज्या कोणी कुमारिका असतील कुमारिकांनी हे असं ओटीचं साहित्य जे आहे ना ते इथे माता लक्ष्मीच्या पुढे हा जो विडा आहे ना त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे आहेत. ह्याच्या ओटीवरती तांदूळ ठेवायचे आहेत. हे खोलून म्हणजे प्लॅस्टिकमधनं का बाहेर काढून केलं तरीही चालेल, पण हे असं इझी पडतं आहे. त्यामुळे 1 2 3 1 2 3 करून इथे मातेला द्यायचं आहे आणि तिचा मान इथे विड्यावरती ठेवून द्यायचा आहे. म्हणजे ही तिची ओटी झाली जी कुमारिका भरतात. आणि ज्या सुवासिनी म्हणजे लग्न झालेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं म्हणजे ब्लाऊज पीस किंवा साडी, श्रीफळ म्हणजे नारळ, तांदूळ जे काही त्यांचं साहित्य असतं त्याच्याने हळदी कुंकू वाहून त्यांना देऊ शकतात. ठीक आहे. तर हे झालं. अशा प्रकारे ही संपूर्ण अशी मांडणी असते. आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारे हे जे लक्ष्मी यंत्र असतं ना तर ते सुद्धा तुम्ही मागे ठेवलं ना तरीही चालेल. किंवा जी पोथी असते ना, आता तुमच्याकडे फोटो नसेल महालक्ष्मी मातेचा तर जी पोथी असते ना गुरुवारच्या कहाणीची पोथी ती सुद्धा मागे इथे लावलीत ना तरीही चालते. ठीक आहे. तर सध्या हे जे यंत्र आहे ना हे मी इथे स्थापन करते. ठीक आहे. आता पूजेची मांडणी तर आपण बघितली, कशी स्थापना करायची, देवीचं कसं आवाहन करायचं ते सुद्धा आपण बघितलं. आता पुढची पूजाविधी म्हणजेच काय तर आपल्याकडे ही पोथी मिळते आपल्याला, महालक्ष्मी व्रतकथा. ठीक आहे. महालक्ष्मी महात्म्य आहे, व्रतकथा आणि पूजाविधी अशी पोथी मिळते. ही 5 रुपयाला पोथी तुम्हाला मिळून जाईल मार्केटमध्ये. ह्याच्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन दिलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. काही म्हणजे ह्याच्यामध्ये ते रिझन दिलेलं आहे की का तुम्ही हे करायचं महालक्ष्मी व्रत. तर त्यासाठी धनधान्य, संपत्ती, शांती, सुख, लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हे करायचं असतं. आणि उद्यापन कसं करायचं असतं ते सुद्धा यामध्ये लिहिलेलं आहे. आणि उद्यापनाच्या दिवशी म्हणजे लास्टच्या गुरुवारच्या दिवशी, यावेळी 4 गुरुवार येत आहेत. ठीक आहे. तर लास्टचा जो गुरुवार असेल ना, शेवटचा गुरुवार, तेव्हा 8 सुवासिनींना किंवा 8 कुमारिकांना घरी बोलवायचं आणि प्रत्येकाला पाटावर किंवा आसनावर बसून एक ती पोथी द्यायची, हळदी कुंकू लावायचं, पूजा आणि आरती संपल्यावरती प्रसाद म्हणून एक फळ आणि या पोथीची एक प्रत द्यायची, नमस्कार करायचा. हेच त्या व्रताचे उद्यापन असं इथे मेन्शन केलेलं आहे. पुरुष जे असतात त्यांनासुद्धा हे व्रत करता येतं, पुरुषांनी केलं तरीही चालतं. सगळ्यांनी करायचं आहे, कारण महालक्ष्मीची कृपा सगळ्यांनाच हवी असते, बरोबर ना. मग हे आम्ही करायचं काय किंवा हे स्त्रियांनीच फक्त करायचं असं विचार आणायचं नाही. महालक्ष्मी किंवा जे लक्ष्मी जी असते ती सगळ्यांनाच हवी असते. त्यामुळे पुरुषांनी हे नक्कीच करायचं असतं. ठीक आहे. आणि व्रताच्या दिवशी उपवास करायचा, केळी, फळे, दूध प्यावे, उपाशी राहू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे. काही जण अगदी म्हणजे म्हणतात ना कडक उपवास धरतात, तर काहीच खात नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरती पण परिणाम होतो. तर तसं करायचं नाही. इथे लिहिलेलं आहे त्याने, केळी, फळे, दूध घ्यावे, उपाशी राहू नये. आणि देवीला गोडाचं जेवण दाखवायचं, गोडधोड जे जेवण असतं ना ते त्यांना दाखवायचं, जास्त तिखट नाही दाखवायचं त्यांना. काही जणं या पूजेमध्ये थोडं मीठसुद्धा ठेवतात, कारण या व्रताच्या म्हणजे ही जी व्रतकथा आहे ना त्याच्यामध्ये मिठाचं आहे, म्हणजेच हेच ते राज्याचे सार असं लिहिलेलं आहे, मेन्शन आहे. त्याचा अर्थ काय असतो खरं तर मीठ म्हणजे तसं नाही आहे, पण जीवनामध्ये सुखाबरोबर दुःखाचीही गरज लागते, कारण त्याच्यामुळेच आपल्याला सुखाची किंमत कळते हे सांगायचं आहे. म्हणून त्याला हेच ते राज्याचे सार, सुखदुःख ही महत्त्वाचीच असतात, तर ते सांगितलेलं आहे. आणि शांतता ठेवायची घरामध्ये, जास्त कोणाशी वाद घालायचे नाहीत. आणि त्याच्यानंतर ही महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी वाचायची आहे, महालक्ष्मी नमनाष्टक वाचायचं आहे, ते सुद्धा त्या पोथीमध्ये असतं. मराठीमध्ये ही कथा असते ती वाचून झाली
की मनोभावे देवी मातेला नमस्कार करायचा, तिची आरती गायची आणि त्याच्यानंतर जे नमन अष्टक असतं ते सुद्धा तिथे लिहिलेलं आहे. इथे पहिल्या पानावरती काही पुस्तकांमध्ये मागच्या पानावरती असतं. तर ते महालक्ष्मी नमन अष्टक वाचायचं, आरती घ्यायची. ही आरती आहे. छानपैकी देवी मातेला नमस्कार करायचा किंवा तुम्ही ही पोथीसुद्धा तुमच्याकडे जर असं यंत्र नसेल तर ही पोथीसुद्धा मागे अशी ठेवू शकता. त्यामुळे त्या देवीचा फोटो पण येतो आणि शिवाय आपण मंगल कलश तर स्थापन केलेलाच आहे. आणि नक्कीच या मुखवट्याला सुद्धा तुम्ही इथे हळदी कुंकू लावू शकता, वाहू शकता, तिला नमस्कार करूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नक्कीच हे व्रत करा. देवी माता महालक्ष्मी माता आपल्या सगळ्यांवरती प्रसन्न राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माहिती, मला जेवढं नॉलेज आहे आणि जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं हे माझं 3रं वर्ष आहे आणि मला दरवर्षी चांगलेच म्हणजे अनुभव आलेले आहेत. जेव्हा म्हणजे कधीही मला अडचण भासली तेव्हा ही महालक्ष्मीचं व्रत करायला मी कधीच चुकले नाही. तर तुम्हीसुद्धा या व्रताला सुरुवात करा. जर फर्स्ट टाईम असेल तर नक्कीच करा हे व्रत. म्हणजे महालक्ष्मी माता जी आहे ती सगळ्यांवरती कृपा आपली बरसवू देत हीच तिच्या चरणी प्रार्थना आहे. आणि याच गोड प्रार्थनेने मी या व्हिडिओचा शेवट करते. तर ब्लॉग जर आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि पुढील ब्लॉग लवकरात लवकर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. जय महालक्ष्मी माता. भगवान विष्णू की जय.